मी भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत की आपण एक काल व्हिडिओ बनवला होता की अजित पवार इंदापूर मधून विधानसभेची निवडणूक लढणार। तर अजित दादा यांनी इंदापूर मधून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जर दाखल केली तर अजित दादा बिनविरोध होऊ शकतात। हा आपला आजचा विषय, अजित दादा बिनविरोध होतील तर ते कसे होतील याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। अजित दादा यांचं विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात बऱ्यापैकी जाळं आहे। त्याचबरोबर दौंड शुगर साखर कारखाना, दौंड शुगर सहकारी साखर कारखान्याचे देखील बऱ्यापैकी ऑफिसेस आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ते जोडले गेलेले आहेत। अजित पवार हे बारामतीतून उमेदवारी दाखल करणार नाहीत हे जवळपास फिक्स झालेलं आहे। आणि अजितदादाची सोय काय करायची तर अजितदादा बारामतीमधून जर उमेदवारी दाखल केली तर मात्र अजितदादा यांना पारंपरिक विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिलं जायचं। पण हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आहेत। ते तुतारीमध्ये म्हणजे माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत। तर ते त्यांच्या मीटिंगा देखील झाल्या, पवार साहेबांची आणि हर्षवर्धन पाटील यांची मीटिंग देखील झाली। पण सध्या ते आता तरी हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षातच आहेत। जर भारतीय जनता पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील असताना जर अजितदादा पवार यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक जर लढवली तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना थांबवावं लागेल। आणि ते कसं थांबवलं जाईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे। हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत। यांनी जो शब्द टाकेल तो शब्द हर्षवर्धन पाटील मान्य करतात। आज रोजी देखील हर्षवर्धन पाटलांनी बऱ्याच वेळा म्हटलंय की देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत त्याच्यावरती माझं अवलंबून आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितलं की भाऊ तुम्हाला विधान परिषदेवरती घेतलं जाईल, निवडणुका झाले की तुम्हाला विधान परिषदेवरती घेऊ आणि एवढ्या वेळेस तुम्ही थांबा, तुम्हाला विधान परिषदेवरती घेऊ। जर हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवरती घेतलं तर अजितदादा यांचा विरोधक हर्षवर्धन पाटील म्हणून संपले। आणि राहिला प्रश्न प्रवीण माने, दत्तामामा भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांचा। जर आप्पासाहेब जगदाळे हे यांना अजितदादा यांनी जर सांगितलं तर आप्पासाहेब जगदाळे देखील शांत राहतील। त्याचबरोबर दत्तामामा भरणे हे तर अजित पवार गटाचेच आमदार आहेत, त्यांची देखील अशीच कुठेतरी सोय केली जाईल। त्याचबरोबर प्रदीप गारटकर यांना देखील पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष केलेला आहे, त्यांची वर्णी देखील अशीच महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत लावली जाऊ शकते आणि त्यांची सोय केली जाऊ शकते। तर त्यात राहिले प्रवीण माने हे आता पवार गटामध्ये प्रवेश केल्याने शरद पवार गटाचे ते पारंपरिक म्हणजे उमेदवार मानले जात आहेत। तर प्रवीण माने यांना जर सांगायचं असेल तर मात्र प्रवीण माने यांना देवेंद्र फडणवीस सांगू शकतात। का तर प्रवीण माने यांचे स्वानाई उद्योग समूह आहे, त्याचबरोबर पेंडीचा कारखाना आहे, परत तेलाचा सोनाई तेल चा कारखाना आहे। आणि आपण पाठीमागच्या लोकसभेच्या काळात पाहिलेलं आहे की लोकसभेवेळेस प्रवीण माने हे शरद पवार गटाचा प्रचार करत होते, परंतु अन्न भेसळ विभाग आणि ईडीच्या माध्यमातून प्रवीण माने यांच्यावरती दबाव आणला आणि प्रवीण माने यांना अजित पवार गटाचा प्रचार करण्यास भाग पाडलं। तर तोच पायंडा या विधानसभा निवडणुकीत देखील होऊ शकतो। विधानसभा निवडणुकीमध्ये जर प्रवीण माने यांच्यावरती अशाच प्रकारे दबाव आणला आणि त्यांना शांत केलं तरी शांत केलं जाऊ शकतं। तर भारतीय जनता पक्षाकडे ईडी, अन्न भेसळ विभाग, सीबीआय अशा संस्था असल्यामुळे जर बिनविरोध करायचा असेल तर मात्र जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांवर देखील ईडीची कारवाई करू शकते भाजप आणि अजित पवार यांना इंदापूरमधून बिनविरोध निवडून आणू शकते। तसंच मी सांगितल्याप्रमाणे की इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक लढवणारे नेते म्हणजे
हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, अविनाश घोलप आणि प्रदीप गारटकर असे मोजकेच काही नेते आहेत. त्याचबरोबर इतर संघटनांचे देखील नेते आहेत, जसं बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल मकरे असतील, महाराष्ट्र रिपब्लिकनचे संजय सोनवणे असतील, किंवा सागर मिसाळ असतील, किंवा अजून इतर संघटनांचे काही जे नेते असतील, हे देखील काय करतात ह्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु जे प्रमुख लढत जे आहे ते हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार अशी होऊ शकते. परंतु भारतीय जनता पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना जर शांत राहण्यास सांगितलं तर हर्षवर्धन पाटील शांत राहू शकतात आणि अजित पवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कॅमेरामॅन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा, इंदापूर, पुणे.